आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथे आता सायलीने छान प्रतिमाचा मेकओव्हर केलेला असतो, म्हणजे ती प्रतिमाच्या खोलीमध्ये असते आणि प्रतिमाच्या खोलीमध्ये असताना आता तिने इथे प्रतिमा सोबत बोलून प्रतिमा खूपच घाबरलेली असते आणि तेव्हा प्रतिमाला इथे ती बोलत असते। प्रतिमाला ती म्हणत असते की तुम्ही अजिबातच घाबरू नका आणि सर्व काही व्यवस्थित होईल, मी तुम्हाला खात्री देते, असे इथे ती बोलत असते। आणि तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की मला खूप भीती वाटत आहे। आणि तेव्हा म्हणजे तिला खरं तर बोलता येत नसतं, पण तिच्या चेहऱ्याच्या ज्या काही हावभावावरून इथे आता सायलीला तिचं जे काही आहे ते समजलेलं असतं। आणि तेव्हा आता इथे सायली तिला म्हणत असते की प्रतिमा त्या प्लीज तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल। आणि त्याचबरोबर हे बघा मी तुमच्यासाठी काय काय घेऊन आलेले आहे, असं इथे ती बोलत असते। आणि तेव्हा मात्र आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, इथे जी काही आपली प्रतिमा आहे तिच्यासाठी सायलीने म्हणजेच रविराज किल्लेदारांनी जी काही साडी दिलेली असते ती साडी घेऊन इथे सायली आलेली असते। आणि सायली इथे साडी घेऊन आल्याच्या नंतर आता सायली प्रतिमाला ती साडी देते आणि प्रतिमा जाऊन ती साडी नेसून येत असते। साडी नेसल्याच्या नंतर ती अगदीच कशी तरी साडी तिनं नेसलेली असते आणि तेव्हा सायली जी आहे तिला ती साडी व्यवस्थित करून देण्याचा प्रयत्न करत असते। ती म्हणत असते की एक मिनिट, मी तुम्हाला ही जी साडी आहे तुम्ही घातलेली ती व्यवस्थित करून देते। आणि व्यवस्थित साडी करून दिल्याच्या नंतर इथे आता प्रतिमा खूपच सुंदर दिसत असते। तिला सायली जी आहे ती तिचे केस वगैरे छान असे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असते आणि तिचे सायलीने केस वगैरे सर्व काही इथे व्यवस्थित केल्याच्या नंतर प्रतिमाचा जो चेहरा आहे तो अगदीच इथे खुलून आलेला असतो आणि तेव्हा ती खूप सुंदर अशी दिसत असते। तर आता इथे हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात आणि हॉलमध्ये सर्वजण बसलेले असताना इथे सायली प्रतिमाला घेऊन येते आणि सायली प्रतिमाला घेऊन आल्याच्या नंतर इथे सर्वजणच आता तिच्याकडे पाहत असतात, कारण आता जी पूर्वीची प्रतिमा होती ती सुद्धा अगदीच याच पद्धतीमध्ये आणि याच पद्धतीने ती दिसायची आणि त्यामुळे सर्वजणच खूपच खुश असतात तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर। आणि तिच्याकडे पाहूनच इथे आता पूर्णाजी ज्या आहेत ते तिच्या समोर जातात आणि पूर्णाजी इथे प्रतिमाच्या समोर गेल्याच्या नंतर त्या तिच्याकडे पाहत असतात। तर आता सायलीला त्या म्हणतात की सायली एक गोष्ट करू ना, हिला कुणाचीही दृष्ट लागायला नको म्हणून काळा टिक्का लाव। आणि तेव्हा सायली जी आहे ती इथे प्रतिमाला काळा टिक्का लावत असते आणि ती म्हणत असते की नाही, कोणाचीही दृष्ट लागणार नाही, असे इथे ती ज्या काही पूर्णाजी आहे तिला सांगत असते। आणि तेव्हा पूर्णाजी खूपच खुश असतात। तेव्हा मात्र आता इथे जे काही रविराजने दागिने आणलेले असतात आणि ते दागिने त्यांनी इथे सायलीकडे दिलेले असतात आणि सायलीला ते दागिने त्यांनी इथे घालायला सांगितलेले असतात, पण ते दागिने इथे प्रतिमाने घातलेले नसतात, कारण प्रतिमाने जेव्हा सायली ती दागिने घालायला प्रयत्न करत होती तेव्हा इथे प्रतिमाने तिला ते दागिने घालू दिलेले नसतात। आणि त्यामुळेच आता जी सायली आहे ती रविराजला अगदीच डोळ्याने खुणावत असते की आत्ता काहीच बोलू नका, कारण त्यांची जी काही अवस्था आहे ती खूपच नाजूक आहे आणि त्यामुळे इथे त्यांनी मला हे दागिने घालू दिले नाहीत, असे इथे ती बोलत असते। आणि तेव्हा रविराज सुद्धा इथे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात। पण आता प्रेक्षकांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे खूप छान झालेली आहे आणि ती म्हणजेच की जी काही आपली सायली ह्या सर्व गोष्टी इथे करण्याचा प्रयत्न करत असते आणि सायलीने एवढं सर्व काही केलेलं असतं, अगदीच तिची एवढी छान काळजी घेतलेली असते आणि प्रतिमाला एवढं सुंदर तिने जपलेलं असतं। त्यामुळे रविराज खूप खुश झालेले असतात आणि ते म्हणत असतात की सायली, मला तुला आज एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की मी आत्तापर्यंत तुला कधीच स्वीकारलं नव्हतं किंवा तुला कधी असं आपलं मानलं नव्हतं, पण मला माफ कर त्याबद्दल। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आज मला तू इथून पुढे रविराज सर म्हणू नकोस, तर रविराज काका म्हण, असं म्हटल्याच्या नंतर आता सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि सायली लगेचच इथे रविराज किल्लेदारांच्या पाया सुद्धा पडत असते, म्हणते की मी नमस्कार करते, असं म्हणूनच आता रविराज किल्लेदार तिला आशीर्वाद देताना पाहत असतात। तर आता हा क्षण इथे अर्जुन आणि सायलीसाठी खूपच छान असतो।
तर आता प्रेक्षकांनो इथे जी काही प्रिया आहे, प्रिया मात्र अर्जुनच्या पुढे मागे करताना दिसत असते. आणि तेव्हा इथे जी काही आपली अर्जुन आहे तो बसलेला असतो, तेव्हा कल्पना त्याला विचारत असते, तुला कॉफी घ्यायची आहे का? तेव्हा तो म्हणत असतो की नाही, नको, मला कॉफी नाही घ्यायची. आणि तेव्हा ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुला तुझ्या बायकोच्या हातचीच कॉफी घ्यायची आहे, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथं प्रिया त्याच संधीचा फायदा उचलते आणि अर्जुनसाठी कॉफी बनवते. अर्जुनसाठी कॉफी बनवल्याच्या नंतर इथं मात्र सायलीला खूपच जास्त राग येत असतो आणि तिला वाटत असतं की ह्यांना काय गरज होती प्रियाच्या हातून कॉफी घ्यायची. तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. उद्याचा एपिसोड मात्र तेवढाच रंजक असणार आहे, कारण आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत इथे अर्जुनने सायलीला डावलून प्रियाच्या हातून कॉफी घेतल्यामुळे ती त्याच्यावर चिडलेली असते आणि इथे ती सतत त्याच्यासमोर कॉफीचा मग ठेवत असते. तो तिच्यासोबत काही जरी बोलायला गेला तरी सुद्धा सायली इथे दुसरं काहीच करत नाही, तर फक्त आणि फक्त इथे कॉफीचा मगच त्याच्यासमोर ठेवत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर अशाच अपडेट्स पाहण्यासाठी, व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून सर्वात अगोदर एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.